श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या वाक्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की श्री स्वामी कृपा पतित तारिले, पशुही उद्धारिले, पक्षीही गेले मोक्षा लागी। म्हणजे काय, ज्या व्यक्तीवर, ज्या बाईवर, या मानव जातीवर ज्याचे स्वामींची कृपा झाली, ज्याच्यावर स्वामींची कृपा झाली, तो तर हा भवसागर तरूनच जातो। पण या जगात जे काही पशु पक्षी आहेत, ते पशुंना सुद्धा स्वामींच्या कृपेने त्यांचा उद्धार होतो आणि जे पशु पक्षी आहेत ते सुद्धा मोक्षाला जातात। पण ते कसे, ज्यांचं आधीचं पुण्य शिल्लक आहे आणि पुण्य शिल्लक असल्यामुळे स्वामींच्या परिसरात त्या पशुपक्षींना येण्याची संधी मिळते, ती अनायासच मिळत नाही। असे भरपूर पशुपक्षी आहेत, पण जर स्वामींच्या केंद्रामध्ये एखादं मातीचं वारूळ असेल, तिथं स्वामींची रोज आरती गायली जाते। मग ती जर त्या मुंग्या असतील किंवा तिथं जे काही जीवजंतू असतील त्यांना ऐकायला मिळते, मग त्यांचं किती मोठं भाग्य। असंच जे पशुपक्षी आहेत त्यांना सर्वांनाच स्वामींची कृपा होते असं नाही, पण ज्यांच्यावर स्वामींची कृपा होते त्यांना तर स्वामी नक्कीच मोक्षाला नेतात। मग एक छोटीशी कविता आहे, ती मी म्हणून दाखवणार। त्यामध्ये आपण स्वामींची जी काही प्रार्थना करतो, विनंती करतो, त्याने आपल्याला स्वामी कसे देतात हे सांगितलेलं आहे। मग ती कविता पुढील प्रमाणे। आता गुरुराया परिसावा विज्ञापना, दासाची करुणा येऊ द्यावी, नेणून या सोय फिरलो विदिशादाही, झाले दुःख बहुसाड, तुमची विद्रावली पतित पावन, कीर्तीही ऐकुनी शरण आलो, माझे माय बाप गणगोत बंधू, स्वामी कृपा सिंधू गुरुराया, आता ना काही नेणे तुमचे परी पायाविने, संसाराचे येणे दूर करी, तुझे मी अनंता काय सांगू आता, माझी सर्व चिंता असू द्यावी, जोडून या हात शिर पायावरी, ठेविले निर्धानी जनार्दना, नेणे भक्ती ज्ञान कर्म उपासना, तुझ मी नारायण ध्यात आहे, पतित मी पापी बुद्धी आगळा, परी आलो गोपाळा शरण तुझ, पतित तारिले पशु उद्धारिले, पक्षीही गेले मोक्षा लागे, सिद्धेश्वर म्हणे तुझी ख्याती, माधवा श्रीपती तारी आता। अशी ही जी कविता आहे, यामध्ये असं सांगितले की हे करुणापूर्ण देवा, हे करुणारूपी देवा, हे स्वामी चरणी आम्ही तुम्हाला नतमस्तक होतो आणि भक्तिभावाने आमचा उद्धार कर आणि सद्गुरूच्या चरणी निष्ठापूर्वक जे आमचं मस्तक आहे ते आम्ही ठेवतो आणि तुमचेच आम्ही ध्यान करतो। तसेच ही जी आम्ही प्रार्थना केली आहे, या प्रार्थनेच्या शेवटी काय आहे तर जे पशु आहेत त्यांना तर तुम्ही उद्धार करतातच, पण जे काही पक्षी आहेत, हे जीवजंतू आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही मोक्षाला नेता। मग आमचा हा जो काही भवसागर आहे तो तुम्ही आमचा हा भवसागर पार करून द्या। अनन्य भावाने जो माझे चिंतन करतो, मनन करतो, माझी सेवा करतो, त्याच्या सर्व प्रकारचा योगक्षम मी चालवतो। अशी जी स्वामींचं हे ब्रीद वाक्य आहे। स्वामींचा जर तुम्ही फोटो बघितला तर फोटोच्या खाली 2 ओळी असतात, तर त्याच्यात काय लिहिलेलं असतं की अनन्य भावाने जो माझी भक्ती करतो त्याचा सर्व प्रकारचा मी योगक्षम चालवतो। म्हणजे ते संस्कृत वाक्य आहे, पण हे मराठीत मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं आहे। मग जो कोणी स्वामींचं दिवस रात्र उठता बसता खाता पिता स्वामींचं चिंतन करीत असतो, आपलं काम करीत असताना सुद्धा स्वामींचं चिंतन करीत असतो, तो भक्त स्वामींना प्रिय आहे आणि त्याचा सर्व प्रकारचा योगक्षम स्वामी चालवित असतात। मग जे काही मानवासाठीच हे म्हणजे हे जे स्वामींचं ब्रीद वाक्य आहे ते लागू आहे का, नाही तर आता मी मागे सांगितल्याप्रमाणे
स्वामींच्या परिसरात जेवढेही जीव जंतू कीटकनाशक जेवढेही माशीसुद्धा जरी असेल तरी तिला ऐकायला येतं, मच्छर जरी असेल पण ते स्वामींचं जे काही नाव आहे, स्वामींचा जो गजर आहे स्वामींच्या केंद्रामधला तो त्यांच्यासुद्धा कानावर पडतो। मग स्वामी त्यांना त्यांचा उद्धार करतील की नाही, त्यांना मोक्षापर्यंत नेतील की नाही, तर नक्कीच नेतील। कारण स्वामी फक्त मानवासाठीच स्वामींनी हा देह म्हणजे प्रकट केला नव्हता, तर ह्या धर्तीवर जेवढेही जीव जंतू पशु पक्षी प्राणी वनस्पती पर्यावरणातील जे काही गोष्टी आहेत त्याचा उद्धार करण्यासाठी स्वामींनी म्हणजे या धर्तीवर प्रकट झाले होते। मग ते मानवाबरोबरच पशु पक्षींनाही शाश्वती देतात आणि पतित तारिले पशु उद्धरिले पक्षीही गेले मोक्षा लागी, असं हे आपले स्वामी महाराज आहेत। स्वामी फक्त मानवासाठीच या धर्तीवर प्रकट झाले नसून या धर्तीवरचे जे जीव जंतू पशु पक्षी आहेत त्यांचा सुद्धा उद्धार करीत असतात आणि त्यांना सुद्धा मोक्षापर्यंत नेतात। मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।